नमस्कार सर्व माझ्या गोडताईंना. आज दिवसभर काहीच शूट घेतले नाही. हे संध्याकाळचं टायमिंग आहे. स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे. संध्याकाळची दिवाबत्ती देवाजवळ झालेली आहे. त्यानंतर मी लागले माझ्या स्वयंपाकाला. गरम पाण्यामध्ये डिंगऱ्या टाकलेल्या आहे. डिंगऱ्या गरम पाण्यातून काढल्या की त्याला जो उग्र वास असतो तो वास येत नाही. भरीत बनवण्यासाठी वांगे गॅसवरती भाजून घेतलेले आहे. कोबूची भाजी बनवण्यासाठी कोबू कापून घेतला, कांदा कापून घेतला, टोमॅटो कापून घेतले. वांग्यावरची साल काढून वांगे छान बारीक करून घेतलेले आहे. बडगीमध्ये कुटून घेतले. पहिले भरताला फोडणी देऊन घेते. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतला. त्यातच हळद आणि मीठ आणि कुटून घेतलेले भरीत टाकून दिले. वरून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली. चवीपुरते मीठ टाकले आणि 5 मिनिटासाठी तेलामध्ये भरीत छान परतून घेतलं. भरीत झाल्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये भरीत काढून घेतलं. त्याच कढईमध्ये आता डिंगऱ्या ज्या आहे त्याची भाजी करून घेणार आहे. कढईमध्ये तेल टाकले. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि मिरची पावडर, हळद छान परतून घेतली. त्यामध्ये उकळून घेतलेल्या डिंगऱ्या टाकून दिल्या व वरून चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर टाकली. 2 ते 3 मिनिटासाठी पाणी आटेपर्यंत छान भाजी परतवून घेतली. ती पण भाजी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतली व त्याच कढईमध्ये आता कोबूची भाजी बनवून घेणार आहे. मीडियम गॅस केलेला आहे कारण कढई आपली पहिलेच गरम आहे. त्यामध्ये तेल टाकले. जिरं, लसूण, मोहरी आणि कापून घेतलेला टोमॅटो आणि थोडासा कांदा जो उरलेला होता तो पण टाकून दिला मी. कांदा आणि टोमॅटोमुळे कोबूच्या भाजीला अप्रतिम चव येते. कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, लसूण तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर टाकली. चवीपुरते मीठ आणि हळद टाकली आणि जो कापून घेतलेला कोबू होता तो टाकून दिला व वरून कोथिंबीर टाकली. झाकण न ठेवता आपल्याला ही कोबूची भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने कोबूची भाजी करून बघा. कोबूची भाजी बनवण्याची खूप वेगवेगळी पद्धत आहे. कोणी बेसन टाकून पण कोबूची भाजी बनवतो, पण मी अशीच बनवते कारण मुलं तशी भाजी खात नाही. त्यामुळे मी सुकी टोमॅटो टाकून ही भाजी बनवते. गॅस मी मीडियम केलेला आहे. वरून झाकण ठेवून दिले आणि मीडियम गॅसवरतीच ही भाजी करून घेणार आहे. खूप छान होते. एक भाकर केली, चपात्या केल्या. कोबूची भाजी बारीक गॅसवरती ठेवून दिलेली आहे. भाजी आपली होते तोपर्यंत भांडे घासून घेते आणि नंतर किचन वाटा स्वच्छ करते. एकदा भाजी बघते. एक 5-6 मिनिटं अशीच राहू देते बारीक गॅसवरती. बोलो मॅडम. काय आलो आता फिरून. घूम फिर के आ गए. हाँ फिर यार गया. कितना वो गुलाल कितना है रोड से. क्या हो गया आज अपने इधर. क्या हो गया? अरे भाजपा आया ना यार. अरे मोदी सेट का पार्टी था मगर मैं नहीं गया. मैं गया ही नहीं. चलो फिर बर्तन धो लो अभी. हाँ? अभी मैं बर्तन घासू. हाँ, आता मैं यार मा बायकोला तर मी तर तेवढं तर मदत करायला पाहिजे. काय बोलतो हे बघ. त्यासाठी म्हणलं बायको काय चिकन मटन खात. दूध आणलं बघ 1 लिटर चित्तळेचं किंवा चितळेचं दूध लागतं मला, तुम्हाला माहिती. 1 लिटर दूध आणलं बघ. म्हणलं पिऊन घेईन माई बायको. जरा मजबूत होईन जरा अजून अशी. लय कुटकडी आहे माई बायको. बघा बघा ताईंना बघा. बघा काय तिला सांगा खात नाही मासे मटन असं असतं. मला वाटलं भांडी धुवू लागतं काय एवढे पटकन आले तर. आता भांडी घासायला आता आहेतच किती 4 भांडी. बघा तुम्हीच बघा किती भांडी आहेत. असं आज काही एवढे भांडे बी नाही. नाहीतर रोज धुवू लागतात का? नाही तर लय मोठे भांडी असतात. मग मी अर्धे ते घासते. अर्धे खोटं बोलताय. अर्धे कधी भांडी अर्धे घासली तू तुम्ही? घास अर्धे मी घासतो घासली? असं म्हणतोय मी.
मी हमेशा, काहीतरी पण तू बोलता. काही घासू देत नाही मला. तेवढी लय जरा घ्यायचं आता. प्रेमाची बायको आहे माझी, मला हात लावू देत नाही एवढं 100%. लय जीव आहे माझ्यावर, खूप जीव. हो बस झालं चला. ओके बाय बाय मॅडम. मला वाटलं भांडेच धुतात की काय आता एवढ्या आवडीनं आले इथं तरी. काय हम्म? काय आता? ओके ठेवू का मग मॅडम? येस. काय करणार आहे आता तुम्ही? आता मी काय करणार? बस, बस. हा, काय करणार आहे? तसं टीव्ही बघा. बघत बसतो थोडी. हा, बघा तसं. आम्ही निघालेलो आहे बाहेर. खूप उशीर झाला, 12 वाजले. मिस्टरांची थोडी मदत झाली. मला पाणी प्यायचं आहे. थँक्यू. मुलांना स्वयंपाक करून ठेवला, किचन वाटा पण घासून ठेवला. भांडे तेवढी घासायची आहे, ती बेसिनमध्ये ठेवली. चला आता जातो, उशीर झाला. चला फोन कर, चावी ठेवला म्हणायचं. इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या दिवसाचा आहे. 2 दिवसाचा एकत्र ब्लॉग आलेला आहे ताईंनो तुम्हाला. चला 3 वाजले घरी यायला. घरी आल्या आल्या पहिले जेवण केलं, कारण खूप भूक लागली होती. आणि सिलेंडर घेतलेला होता मुलांनी, तो पण दारामध्येच ठेवून दिलेला होता. तुम्हाला जाताना मी किचन दाखवलेला होता. मी सर्व आवरून गेले होते, फक्त स्वयंपाकाची जी भांडी होती ती बेसिनमध्ये घासायला जमा करून ठेवलेली होती. आणि आत्ता बघा, जे कांदा बटाट्यांचं स्टँड आहे ते पण बाहेर आहे खाली. सिलेंडर काढला असेल तर सिलेंडर पण नाही ठेवलं आणि ते पण नाही ठेवले. बघा यांचं झालेलं आहे जेवण. जेवलं का हो पोट भरून? हा चला आता करते आणि पटकन आहे तो पसारा आवरते. अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे, अपलोड पण करायचा आहे, त्याला आता संध्याकाळीच होईल. आमच्या म्याऊने काही नाही केलेलं. म्याऊ झोपलेली आहे शांतपणे तिचे पिल्लं जवळ घेऊन. चला बघून तर कामाचा कंटाळा येतो केव्हा तरी, पण कंटाळा करून जमणार नाही, कारण शेवटी आपल्यालाच आपलं घर आहे म्हणल्यावर आवरावं लागतं. बसून जमणार नाही आणि साडीवर लवकर लवकर काम होणार नाही, त्यामुळे गाऊन घालते आणि पटकन 5 मिनटामध्ये पसारा आवरून घेते आणि भांडे पण घासते. आता हे झोपणार आहे ना हो, झोपणार आहे ना आता. त्यांचं जेवण झालं, दुपारी घरी असले की त्यांची एक झोप होती, आता झोपून घेतील तर संध्याकाळीच उठते. चला तोपर्यंत माझे पण काम होतात. बाय. सिलेंडर आतमध्ये ठेवून दिलं, पहिले झाडू मारून घेतला. हा येतो वापस सारा पटकन आवडते. शेंगदाण्याची चटणी आहे ती ठेवते तशी. हे सिलेंडर वरती होतं, लक्षात नाही माझ्या ठेवायचं. आता परत कांद्यांचं आणि सिलेंडर वरती ठेवून घेते. दह्याची पिशवी आणलेली, दही पण काढलं नाही, तशीच किचन वाट्यावरची ठेवून दिलेली आहे. रात्रीचं जे भरीत होतं ते आमच्या सौरभने मॅगी मसाला टाकला आणि परत त्याला परतलं आणि खाल्लं असेल त्याने ते, कारण मी तर स्वयंपाक करून गेलेली होती. तसं पण त्याला भरीत खूप आवडतं. कढई खाली करून घेते, घासायला टाकते.
दही पण काढायचं आहे, दुसरी पातेल्यामध्ये काढते. यामध्ये आहे लोणचं. आपले भांडे घासून झाल्यानंतर आपण भांडे धुतो. आपण जर जाळीमध्ये ठेवताना ते भांडे उलटे करून ठेवले तर भांड्यामध्ये जे काही पाणी असते ते पाणी पूर्ण जाळीतून खाली बाहेर येतं, त्यामुळे भांडे पण पटकन सुकतात. आपण जर तसेच भांडे जाळीमध्ये टाकून दिले तर त्यामध्ये पाणी राहतं आणि मांडायच्या वेळेस ते पाणी किचन ओट्यावरती सांडतं. किचन ओट्यावरती स्वयंपाक करताना तेलाचे, मिठाचे किंवा मिरची पावडरचे असे डाग पडतात. आपण जर किचन ओटा घासून पुसून घेतला किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तरी पण किचन ओटा छान राहतो. पूर्ण किचन ओटा मी घासून घेतला, पुसून घेतला आणि जी भांडे घासून जाळीमध्ये टाकलेली होती ती भांड्यांची जाळी पण एका साईडला ठेवून दिली. भांडे घासताना बेसिंग पण आपले तेलकट होते, त्यामुळे बेसिंग पण घासून घ्यायचे व धुवून घ्यायचे. बेसिंगला पण पाण्यामध्ये जे क्षार असतात त्याचे डाग पडतात. आपण जर बेसिंग असे घासून ठेवले तर त्यालासुद्धा डाग पडत नाही आणि दिसायला पण ते छान दिसतं. जे घासणीसाठी आपण वाटी वापरतो ती वाटी पण घासून ठेवायची. जी घासणी आहे ती घासणी पण स्वच्छ धुवून ठेवायची. रस्त्याने येताना एक मावशी बसलेल्या होत्या, रोडवरतीच होत्या त्या आणि त्यांच्या शेतामधला भाजीपाला विकायला बसलेल्या होत्या. त्या विकत होत्या. कच्चे टोमॅटो आणलेले आहे त्यांच्याकडून, पूर्ण कच्चे नाही. कच्च्या टोमॅटोची भाजी मला खूप आवडते, त्यामुळे थोडे पिकलेले आणि काही कच्चे असे 1 किलो टोमॅटो आहे. 60 रुपये किलो मिळाले. आणि गावरान कोथिंबीर 10 रुपयाला विकते. 15 रुपयाला म्हणत होते त्या, पण आम्ही 10 रुपयाला घेतली. त्यांनी 15 रुपये सांगितले होते. आणि मिरच्या घरामध्ये शिल्लक आहे त्यामुळे जास्त नाही घेतल्या, थोड्याच घेतल्या, कारण त्या मावशीकडे बघून आणि त्या उन्हामध्येच बसलेल्या होत्या, त्यामुळे मी म्हटलं चला काहीतरी घ्यावं त्यांच्याकडून. धुवून ठेवते आता आणि घराला एकदा झाडू मारून घेते, त्याच्याशिवाय मला करमणार नाही. भांडे घासून झाली, किचन ओटा पण स्वच्छ केला. दोन आता इथं असेच ठेवणार आहे. कोथिंबीर कॅरी बॅगमध्ये ठेवते, नंतर निवडता येईल, कारण आता वेळ नाही आहे त्यामुळे ती अशीच ठेवते. फॅन चालू करते. फॅनच्या हवेमुळे मिरच्या आणि टोमॅटो सुकून जातील, नंतर फ्रीजमध्ये ठेवता येतील. मिरच्यांचे देठ काढून ठेवले तर मिरच्या खूप दिवस टिकतात. हा कापड इथंच असा सुकण्यासाठी टाकते मी, म्हणजे काम पडलं की पटकन चला झाडू मारते आता एकदा. आजचा ब्लॉग इथंच संपवते.